हंगाम सुरू झालेला आहे. नुकतीच हंगामाला सुरुवात झाली आहे आणि ह्या असोसिएशनच्या अंतर्गत ही फक्त दुसरी स्पर्धा आहे. अनेक साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, पंचांना देखील विनंती आहे की प्लीज आपण आता खेळ सुरू करायचा आहे. दोन्ही संघांकडे एक एक DRS असणार आहे. तो फक्त बीमरसाठीच आपल्याला वापरता येईल. त्या व्यतिरिक्त कुठल्याही निर्णयासाठी तुम्हाला DRS मिळणार नाही. एखादा किचकट प्रसंग जर असला, बाउंड्री वगैरे चेक करायची असेल, तर ऑनफिल्ड पंचांकडे तो पूर्णपणे अधिकार आहे की तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची की नाही. आणि जर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जरी गेली, रिप्ले मध्ये स्पष्ट दिसत असेल तरच आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणार आहोत. नाही तर ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील, याची देखील नोंद घ्या. पुन्हा एकदा क्रिकेटच्या रोमांचकारी, अद्भुत, असाधारण आणि अद्वितीय खेळामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण एन्जॉय करतोय स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 ही भव्य दिव्य स्पर्धा स्वर्गीय जनार्दन बाबू तारे क्रीडांगण खांडपे येथे. आणि घर बसल्या बरेचसे क्रिकेट रसिक ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतायत BTC लाईव्ह मार्फत. बराच काळ NR बोरपाडा संघाचे जे खेळाडू आहेत ते एका हडलमध्ये पाहायला मिळाले. बंटी शेळके देखील आहेत. त्यांची देखील एक महत्त्वाची भूमिका नेहमीच राहिलेली आहे. चांगले लेफ्ट आर्म स्पिनर ते आहेत. बरेच वर्ष झाले अनेक सारी मैदानं त्यांनी देखील गाजवलेली आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना NR बोरपाडा संघासाठी, आणि त्यांचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. विवेक डोंगरे पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय असं वाटतंय, पण बघायचं आहे तोच गोलंदाजीला सुरुवात करेल की आणखी कुठला गोलंदाज. सो विवेक डोंगरे पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. थोडासा वॉर्मअप करतोय, स्वतःचे खांदे उघडतोय. पंचांचा इशारा आमच्या स्कोररला आलेला आहे की सामन्याला आता सुरुवात होत आहे. राजेंद्र बजागे मुख्य पंचांच्या भूमिकेत, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत पंकज म्हात्रे, आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत आहे. विकेट कीपर बिंदास डाऊन द बॉल आणि चूक करणार नाहीये. चांगला झेल, फलंदाज बाद. निराशाजनक सुरुवात येथे आपल्याला पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी हिवाळी संघाकडून, आणि स्वप्नवत सुरुवात खऱ्या अर्थानं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करत असताना NR बोरपाडा टीमसाठी गोलंदाज विवेक डोंगरेसाठी चांगला बॉल. पहिलाच बॉल ऑन टार्गेट होता. इष्टांच्या रोखानं लेंथ बॉल त्याला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल बराच काळ हवेत गेला होता. आणि चांगली कॉलिंग तेथे, चांगला झेल देखील पाहायला मिळाला, चांगलं जजमेंट बिंदास लसणीचं पाहायला मिळालं. शून्यावर बाद झालाय सूरज. नवीन बॅटर मैदानामध्ये नितीन. ओहो, सॉफ्ट हँड न पुश करून एक क्विक सिंगल पूर्ण केली आहे. धोकादायक होती ही धाव, आणि येथे योगेश भोईर डेंजर एंडला आपल्याला पाहायला मिळाला होता, पण लवकर कॉल दिला होता. अर्ली कॉल होता योगेश भोईरचा. त्याने जज केलं होतं चांगल्या प्रकारे की येथे सिंगल प्राप्त केली जाऊ शकते.
आणि वेगाने तो धावला देखील. गोलंदाजाचा निशाणा मात्र चुकला. पहिली धाव आजच्या दिवसामध्ये आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. गावदेवी हिवाळी संघाचं अकाउंट ओपन झालंय. दुसऱ्या बॉलवर पहिल्या बॉलवर विकेटचं पतन. नितीन भगत जे शेलार ते अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांनी आजच्या दिवसातील पहिली धाव फलकावर लावली आहे. सध्या नॉन स्ट्रायकर सेडला आणि आता स्ट्राईक असेल योगेश भोईरकडे. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे योगेश भोईर. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. हाईट जरी कमी असली तरी फाईट त्याची नेहमीच खूप जास्त पाहायला मिळालेली आहे क्रिकेटच्या मैदानामध्ये. चांगलं बॅटल असणार आहे. विवेक चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळतोय. लेंथ बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मध्ये सज्ज. चांगलं क्षेत्रक्षण. एकच धाव येथे मिळेल. धाव संख्या 2 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात. योगेशने देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. 4-4 षटकांचे सामने आहेत आणि त्यामुळेच फलंदाज नेहमीच आक्रमक खेळण्याचाच प्रयत्न करत असतात. पहिल्या बॉलवर जरूर विकेटचं पतन झालंय मात्र गोलंदाजावर प्रेशर टाकण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे. विवेक डोंगरे वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी मात्र तेवढंच सेन्सिबल क्रिकेट येथे दाखवून देत असताना नितीन भगत त्यांचं थोडासा सावध पवित्र आहे. आपण बघतोय की पहिल्या बॉलवर देखील हलक्या हातानं चेंडू खेळला होता आणि सिंगल घेतली होती. रणनीती स्पष्ट आहे की योगेशला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यायची आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-3. गावदेवी हिवाळी संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे आजच्या या पहिल्या मॅच मध्ये NR बोरपाडा संघाच्या विरोधात. यानंतर दत्तकृपा कशिवली आणि गावदेवी कोळिवली या 2 संघांदरम्यान मोठी लढत असेल. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. लोफुल टॉस. या वेळेला छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना चेंडू डिगावट केलाय. चांगला स्ट्रोक जरूर ड्राईव्ह केला होता. मनगटी फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्क्वेरिश डीप मिड विकेटला फक्त एकच धाव मिळाली आहे. अतिशय शिस्तबद्ध मारा. पहिल्या षटकामध्ये एकही लूज डिलिव्हरी टाकलेली नाही आतापर्यंत गोलंदाज विवेकनं. आणि या वेळेला तो मंकडिंगचा प्रयत्न ज्याला आता रनआउट म्हणून संबोधलं जातं. मात्र योगेश भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. सर्व नियमांची चांगली जाण आहे. क्रीज सोडलीच नव्हती. पुन्हा एकदा विवेक. षटकातील शेवटचा बॉल पुढे सरसावून हलक्या हाताने तटवलाय. कव्हर्स मध्ये ते डायरेक्ट हिटची आवश्यकता होती मात्र निशाणा चुकतोय आणि अखेर ही धोकादायक सिंगल कंप्लीट होत असताना याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या आहे फक्त 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये विवेक डोंगरेकडून पाहायला मिळाली. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पहिल्याच बॉलवर मोठा हादरा दिला. सूरजची विकेट त्याने प्राप्त केली आणि त्यानंतर जे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत आपण बघतोय की योगेशने प्रयत्न केलेत मोठे फटके खेळण्याचे मात्र सिंगल फक्त मिळालेले आहेत. आणि नितीन भगतने देखील 3 बॉलचा सामना केलाय. 3 सिंगल्स त्याने बनवल्यात. तर फारसं काही करता आलेलं नाहीये पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या नाहीत याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये देखील जास्त धावा येणार नाहीत. पलटवार केला जाऊ शकतो आणि जोपर्यंत योगेश आहे खेळपट्टीवर निश्चितच मोठी धावसंख्या येथे अपेक्षित असणार आहे. हिवाळी संघाच्या प्रेक्षकांची संख्या आता वाढायला लागली आहे. क्रिकेट रसिकांची पावलं या स्वर्गीय जनार्दन बाबू तारे क्रीडा नगरीकडे वळायला लागलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये येथे उपस्थित तसेच आमच्यासोबत जोडले गेलेले ऑनलाईन प्रेक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे संघाकडून 5 for 1. नितीन ऑन स्ट्राईक आणि आता नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज धीरज तांदळे. मजबूत देहयष्टीचा हा गोलंदाज. उंचपुरा गोलंदाज. कट करण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा खाली राहणारा बॉल होता. स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न. विट जरूर होती परंतु बाउन्स फार जास्त नव्हता या बॉलमध्ये. संधी जरूर होती फलंदाजाकडे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. ह्या वेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज. प्रेशर वाढत चाललेला आहे फलंदाजांवर.
पहिल्या ओव्हरमध्ये नितीनचा सावध पवित्रा होता, मात्र या ओव्हरमध्ये तो प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु चेंडूच्या लाईनमध्ये व्यवस्थितपणे न जाता खेळण्याचा प्रयत्न होतोय. वारंवार डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. धीरजचा हा बॉल यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे, बॅकवर्ड पॉइंटला चूक, मिस फील्ड पाहायला मिळते आणि बॉल निघून जातोय. सीमारेषेचा वेध घेत असताना फिल्डर पोहोचलाय. येथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट केली आहे फलंदाजांनी. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा थोडासा भुर्दंड येथे भोगावा लागलाय एनआर बोरपाडा टीमला. जिथे सिंगल मिळणं देखील कठीण होतं तिथे 3 धावा मिळाल्या. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला होता, जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न केला नाही. 3 मौलिक धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. एनआर बोरपाडा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी हिवाळी अशी ही बिग मॅच. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, उद्या तिसरा आणि शेवटचा समारोपाचा दिवस असणार आहे. योगेश भोईर ऑन स्ट्राईक, धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, बॉल हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर डाऊन द बॉल आणि टेक्स इट. योगेशच्या खेळीचा अंत, बिग विकेट. फलंदाज गावदेवी हिवाळी संघाचे गिरीश आणि नितीन भगत ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. पलटवार करावा लागेल. अजूनही 2 षटकं बाकी आहेत डावामध्ये आणि 2 षटकांमध्ये मला असं वाटतंय की 20 ते 25 धावा किमान येथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकतो. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत, समाधानकारक कदाचित नसेल 30 ते 32 धावा, पण एक सन्मानजनक धावसंख्या ती जरूर म्हणता येईल आणि तेथून फाईट बॅक देखील केलं जाऊ शकते. पण पहिल्या 2 षटकांमध्ये तरी पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. गिरीशचं खातं उघडायचं आहे. 2 चेंडूंचा सामना केलाय. नितीन भगतने 6 चेंडू फेस केलेत, 6 धावांवर तो खेळतोय अँड ही इज ऑन स्ट्राईक. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विवेक शेळके. सन्मान्य अमोलजी तारे यांचं आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला चांगला स्ट्रोक नितीन भगतच्या बॅटमधून, पुल आणि सक्सेसफुल षटकार. होता मात्र फिल्डरला बीट करून बॉल निघून गेला त्याच्या उजवीकडून 6 धावांसाठी. आजच्या दिवसातील पहिला षटकार नितीन भगतच्या बॅटमधून. धावसंख्या 14. विवेक शेळके पुन्हा एकदा. हा देखील शॉर्ट बॉल आहे, यावेळेला जास्त उसळला नाही. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये तटवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण डेप स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळते. खऱ्या अर्थानं ज्या बाउन्सची अपेक्षा होती नितीनला, तो बाउन्स नव्हता या बॉलमध्ये, नाहीतर या बॉलवर देखील कदाचित चौकार किंवा षटकार त्याने प्राप्त केला असता.
पण हे चरित्र राहिलं या खेळपट्टीचं. जरूर कॉन्क्रीटची विकेट आहे, पण बरेचसे चेंडू खाली देखील राहत आहेत. एखादा चेंडू अचानकपणे जास्त उसळतोय, पण ओव्हरऑल फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे या खेळपट्टीवर. गुड लेंथवर टाकलेला बॉल यावेळेला बाउन्स चांगला होता. आडव्या बॅटनं प्रहार केलाय डीप मिड विकेटला. एक धाव येथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता, परंतु संधी नाहीये. सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जात असताना गावदेवी हिवाळी संघाचा 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हवी तशी सुरुवात सलामीवीरांना करता आली नाही. पहिल्याच बॉलवर धक्का लागला. त्यानंतर योगेश भोईरवर मोठी मदार होती, मात्र त्याला देखील मोठे फटके खेळता आले नाहीत. तो देखील जास्त योगदान देऊ शकला नाही. परंतु नितीन चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा येथे कंप्लीट होत असताना धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. टॉस या सामन्याचा जिंकला एनआर बोरपाडा टीमच्या कॅप्टनने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजांनी आतापर्यंत तरी चांगली कामगिरी केली आहे. मात्र या षटकामध्ये फलंदाजी चांगली पाहायला मिळते. विवेक शिलारनं आतापर्यंत शेळकेनं 10 धावा खर्च केल्यात. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. बॉल हवेत आहे. फील्डर जज करतोय डीप मिड विकेटला, मात्र त्याच्या वाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. नितीनच्या बॅटमधून आणखी एक षटकार. शैली फार वेगळी आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तो बॅट पकडतो, ज्या प्रकारचा त्याचा स्टान्स आहे, असं वाटत नाही की तो मोठे फटके खेळेल. कदाचित गोलंदाजांना देखील तसंच वाटत असेल की तो ग्राउंडेड फटके मारेल, सिंगल डबल्सनीच धावा बनवेल. आणि त्याने सुरुवात देखील तशीच काहीशी केली होती त्याच्या डावाची, पण योग्य वेळेवर मोठमोठे फटके त्याने आपल्या भात्यातून बाहेर काढलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. डॅनियल विटोरीची मला आठवण झाली. न्यूझीलंडचा जो खेळाडू होता, एक जबरदस्त स्पिन गोलंदाज खऱ्या अर्थानं, परंतु जो बॅटिंग जेव्हा करायचा असं वाटतच नव्हतं की तो काही मोठे फटके खेळू शकतो. ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग ग्रीप वगैरे होती, पण तो देखील वेळप्रसंगी मोठमोठे फटके खेळत होता. तो डावखुरा फलंदाज होता. नितीन उजव्या हाताचा फलंदाज. नो बॉलचा इशारा आणि बॉल डिपॉझिट केलाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स घेतल्यानंतर बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा, एकूण 5 धावा. खऱ्या अर्थानं कलाटणी देण्याचं कार्य सुरू आहे नितीनकडून. जबाबदारी पूर्णपणे त्या आपल्या खांद्यांवर घेतली. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. 29. 2 ओव्हर्समध्ये फक्त 8 धावा होत्या. विवेक शेळकेनं आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू टाकलेत. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे, कारण मागचा बॉल बीमर होता. पंचांनी तो बॉल नो घोषित केला आणि DRSची देखील मागणी केलेली नाहीये, कारण एनआर बोरपाडा टीमच्या कॅप्टनला देखील माहिती आहे की हा खूप जास्तच हाय फुल टॉस होता. फ्रीट बॉल ओव्हर द विकेट स्लॉट मध्ये. लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला. बिंदास चेंडू खाली आहे. चांगला झेल स्वीकारलाय, मात्र त्याला ठाऊक आहे की विकेट मिळणार नाहीये, कारण फ्री हिट बॉल आहे. आणि त्याचा फायदा घेत असताना फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. आणि याचबरोबर हे खर्चिक षटक समाप्त होत आहे विवेक शेळकेचं. चांगला पलटवार नितीन भगत कडून, जो 27 धावांवर खेळतोय. फक्त 12 चेंडूंचा सामना केलाय. धावसंख्या 2/31. अतिशय महागडं षटक विवेक शेळकेचं. 23 धावा तब्बल खर्च केल्या. एकही गडी त्याला बाद करता आला नाही. आणि आता बंटी शेळके गोलंदाजी करण्यासाठी कदाचित सज्ज होतील. यस, बॉल बंटीच्या हातात. अनुभव संपन्न खेळाडू बंटी शेळके. आणखी 10 ते 12 धावा जरी किमान इथून जोडल्या गेल्या तरी मात्र 40+ टार्गेट असेल. आणि 40+ टार्गेट थोडं टफ देखील राहू शकते. मॅच मध्ये शिरकाव येथे जरूर केला गेलाय गावदेवी हिवाळी संघाच्या फलंदाजांकडून. आणि त्याचं पूर्ण श्रेय द्यावं लागेल नितीन भगतला. ज्या पद्धतीनं मागच्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडला. खूप छान फटके. बंटी लेफ्ट आर्म राउंड द विकेट. गिरीश साठी हा बॉल सुरेख बॉल. स्विंग करायचा होता ऑन साइडला, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये अजिबात संपर्क बनवता आलेला नाहीये. परिपूर्ण बीट होतोय फलंदाज.
बंटीच्या विरोधात अक्रॉस द लाईन खेळणं एवढं सोपं नसणार आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, कारण लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, चेंडू वळवण्याची क्षमता आहे, अनेक वर्षांचा अनुभव आहे, विविध प्रकारचे चेंडू तो हाताळू शकतो. थोडा क्विकर बॉल यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय, चांगला स्ट्रोक, डीप मिड विकेटला फिल्डरचे प्रयत्न पुरेपूर आहेत. बॉल एका फिल्डरने आतमध्ये ढकलला आणि दुसऱ्या खेळाडूने उचलून फेकलाय, तोपर्यंत 2 धावा आहेत ते कंप्लीट होत आहेत. पण बघायचंय पंचांकडून कन्फर्मेशन काय येते. 2च धावा पंचांनी घोषित केल्यात आणि रिप्ले मध्ये देखील स्पष्ट होत आहे की पडद्यावर जाण्या अगोदरच बॉल आतमध्ये ढकलला होता फिल्डरने. अतिशय चांगली कमिटमेंट तिकडे फिल्डर कडून पाहायला मिळाली विवेकच्या माध्यमातून. यावेळेला ड्राईव्ह करत असताना वी मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑनला, बिंदास बॉलवर पोहोचतोय आणि बिंदासच्या हातातून दुसरी धाव येते, घेणं थोडंसं कठीणच होतं. एकच धावेवर समाधान व्यक्त केलं गेलंय आणि ते देखील योग्य असणार आहे, कारण नितीनकडे स्ट्राईक आली आहे, जो सेट फलंदाज आहे, ज्यानं घणाघाती फटके खेळलेले आहेत मागच्या ओव्हरमध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. हिवाळी संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये एनआर बोरपाडा संघाच्या विरोधात. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका, दत्तकृपा कशिवली विरुद्ध गावदेवी कोळिवली. चला दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या. हा बॉल क्रीज मध्ये भरपूर मागे जात असताना अक्षरशः फटका मॅन्युफॅक्चर केलाय. व्हॉट अ शॉट, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कडून ही इज ऑन फायर. थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ हा बॉल होता, मात्र जास्त वेळ का मिळाला तर त्याचं कारण म्हणजेच फलंदाज क्रीजमध्ये डीप गेला होता. एकतर उजव्याष्टीच्या बाहेर देखील आला होता, चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये घुसला आणि त्यानंतर वेकेंड एरियामधून बॉल काढलाय लॉंग लेग क्षेत्रातून 4 धावांसाठी. नेत्रदीपक, अप्रतिम बॅटिंग नितीन भगत कडून. नितीन भगत जे या असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. काय बॅटिंग सुरू आहे यावेळेला, पावलांचा वापर केला, इनफिल्डच्या डोक्यावरून जबरदस्त स्ट्रोक, आणखी एक बॉल सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक दणदणीत खणखणीत चौकार. नितीन भगत 35 धावांवर जाऊन पोहोचलाय. अवघ्या 14 चेंडूंचा या पठ्ठ्याने सामना केलाय. लाजवाब बॅटिंग, अंडर प्रेशर फलंदाजी केलेली आहे, हे वैशिष्ट्य राहिलंय, कारण 2 ओव्हर्समध्ये फक्त 8 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये योगेश भोईरची मोठी विकेट, सूरज सलामीचा फलंदाज तो देखील शून्यावर बाद झाला होता. आणि त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये एवढी चांगली बॅटिंग करणं कौतुकास्पद. अवघ्या 14 बॉल्स मध्ये 35 धावा कुठून काढल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंग्स मध्ये. बंटी शेळके देखील थोडासा मागणा ठरतोय. फुटवर्क खूप चांगलं दाखवलंय नितीननं. धावसंख्या 42. शेवटचा बॉल, भीमटोला, वज्रटोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकार. बॅटिंग नितीन बेहतरीन. 48 धावा फलकावर गावदेवी हिवाळी संघाचा डाव संपुष्टात आलाय आणि 49 धावांचं मोठं टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता 4 ओव्हर्स मध्ये एनआर बोरपाडा टीम समोर. जाऊयात लगेच आपण पुढील सामन्याच्या टॉस कडे. नितीन 41 धावांची नाबाद खेळी साकारली, ज्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. वन ऑफ द ग्रेटेस्ट इनिंग्स. बघा, गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, त्यांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत टॉस साठी. विनंती असेल श्री दत्तकृपा कशिवली टीमच्या कर्णधाराला आपण देखील आपली उपस्थिती दर्शवायची आहे आणि त्वरित टॉस साठी यायचं आहे, अथवा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कशिवली संघ लक्षात घ्या.
हेच क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 8 धावा आणि शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 40 धावा. संघाला अडचणीतून बाहेर काढला आणि काय काउंटर अटॅकिंग नॉक येथे साकारली नितीन भगतने. अवघ्या 15 बॉल्समध्ये 41 धावांची झंझावाती खेळी. कालची जी खेळी होती आपण बघितली होती ललित जोशीकडून, ज्यानं 12 बॉल्समध्ये 45 धावांचं योगदान दिलं होतं आणि ती मॅच विनिंग नॉक होती खऱ्या अर्थानं. मात्र त्या इनिंग्समध्ये त्याला एक जीवदान मिळालं होतं, त्याचा त्याने फायदा घेतला होता. पण नितीनची जी इनिंग्स राहिलेली आहे ती चान्सलेस नॉक मी म्हणेन, कारण कुठलीही संधी त्याने प्रतिस्पर्धी संघाला दिली नाही. पूर्णपणे तो कंट्रोलमध्ये होता, सावध पवित्रा सुरुवातीला, आणि त्यानंतर जेव्हा आक्रमण करण्याची वेळ आली खऱ्या अर्थानं तेव्हा त्याने लाजवाब पद्धतीने आक्रमण केलं. अक्षरशः शेवटचे 2 गोलंदाज जे होते त्यांना नेस्त नाबूद केलं. विवेक शेळके आणि बंटी शेळकेच्या विरोधात हल्ला चढवला. $49 धावांचं मोठं टार्गेट आहे, परंतु एनआर बोरपाडा ही टीम देखील मोठी आहे आणि ह्या धावसंख्येचा पाठलाग ते करू शकतात, परंतु त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं आज सुरुवात झाली खेळाला, पहिले 2 ओव्हर्स आपण बघितले पूर्णपणे बॅकफुटलाच दिसत होता हिवाळी संघ, पण पलटवार लाजवाब. आणि सुरुवातीला असं वाटलं होतं की फार लो स्कोरिंग मॅच देखील होऊ शकते, एकतर्फी देखील सामना होऊ शकतो, पण आता असं वाटतंय की हा सामना रंगतदार अवस्थेत पोहोचेल. 12.25च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडाव्या लागणार आहेत विजयाकरिता एनआर बोरपाडा टीमला आजच्या या पहिल्या मॅच मध्ये. आपण पाहत आहात स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 खांडपे. बिंदास आणि प्रतीक ही सलामीची जोडी, 2 मजबूत बांध्याचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. दोघांकडे मोठमोठे फटके खेळण्याची जबरदस्त क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कामगिरी करावी लागणार आहे. बिंदासने तर कित्येक सामने स्वतःच्या बळावर जिंकून दिलेले आहेत एनआर बोरपाडा टीमला. मग सिटी क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो, बिंदास लसनेची खेळण्याची शैली अजिबात बदललेली नाही. भल्या भल्यांना त्याने घाम फोडलेला आहे या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. पण बऱ्याचदा आपण बघत असतो की ज्या खेळाडूची जास्त चर्चा होते तो फ्लॉप देखील होतो. जसं योगेश भोईरला आपण बघितलं, बॅटिंग मध्ये फ्लॉप राहिलाय, पण त्याच्याकडे पुन्हा संधी असणार आहे, कारण तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि जी उणीव राहिली फलंदाजीमध्ये ती कदाचित तो गोलंदाजीमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न करेल. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय योगेश भोईर. बिंदास, ही इज रेडी टू टेक द स्ट्राइक. इज अ टॉल मॅन, इज अ पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ टेनिस क्रिकेट बॉल. बिंदास लसने. हे बॅटल क्रिकेट रसिकांना पाहायचं होतं. योगेशच्या विरोधात बिंदास लसने. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात, एक लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला. $49 is the target and here is Yogesh Boyer with the first ball of the innings. पहिलाच बॉल ओव्हर पिच ड्राइव्ह केला, बॉल हवेत आहे मात्र फिल्डर भरपूर दूर, बॉल सीमा पार, 1 बाउंस चौकार. सुंदर फटका, कमजोर बॉल होता हा, लूज डिलिव्हरी, पहिलीच डिलिव्हरी गोलंदाज योगेश भोईर कडून. ओव्हर पिच बॉल आणि थोडा आंद्रे रसल प्रमाणे थोडासा खाली झुकत असताना बरोबर बॅटच्या मधोमध बॉल घेऊन उचलून फेकून दिला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकारानं सुरुवात होते एनआर बोरपाडा संघाची. पुढचा बॉल, अतिशय सुंदर बॉल. यावेळेला ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर हा बॉल आला होता. बघा पहिला बॉल देखील फुल लेंथ होता, हा देखील फुल लेंथ आहे, परंतु तो बॉल अगदी बॅटच्या खाली रडार मध्ये होता. हा बॉल मात्र तेवढा कमजोर बॉल नाहीये, कारण याच्यामध्ये वेग चांगला होता आणि लेंथ आणखी थोडी पुढे होती, त्यामुळे या बॉलवर मोठा फटका खेळणं एवढं सोपं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. अमोल तारे यांच्याकडून बिंदाससाठी पारितोषिक आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी $1000 पारितोषिक दिलं जाईल. यावर नंतर आपण टॉस घेणार आहोत. लवली डिलिव्हरी, दिस इज योगेश भोईर फॉर यू.
काय कमबॅक आहे, काय खेळाडू आहे. त्याला पूर्णपणे जाणीव आहे की त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळायचं आहे. पहिल्या बॉलवर चौकार गेला, परंतु त्यानंतर सलगचे 2 परफेक्ट यॉर्कर टाकलेत आणि बिंदासला शांत ठेवलंय. सामना कोणीही जिंकू देत, हे बॅटल मात्र लाजवाब आहे. 2 महान खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतायत. पुढे सरसावला, यावेळेला हाफ वॉलीमध्ये घेऊन ड्राईव्ह केलाय बॉल, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डरचा प्रयत्न जबरदस्त, रिले फिल्डिंगचा नजारा. क्वालिटी क्रिकेट यालाच तर म्हणतात. 2 धावा ते वाचवल्या गेल्या, 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. एनआर बोरपाडा संघाची धावसंख्या पुढे जात असताना बिनबाद 6. क्रिकेटची जी गुणवत्ता आहे ना, या पहिल्याच मॅच मध्ये कमालीची पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून खूप चांगले प्रयत्न होत आहेत आणि असंच क्रिकेट जर खेळलं गेलं तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत देखील रंगताना दिसू शकतो. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट कव्हर मध्ये खेळाडू, एक खेळाडू मिड ऑफला, ऑन साइडला सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि वाईडिश मिड विकेट आहे. डीप मिड विकेट सीमारेषेवर, एक खेळाडू लॉंग ऑन सीमारेषेच्या अगदी जवळ, थोडा स्ट्रेट आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होत आहे कॉट बिहाइंड साठी. काय भन्नाट वेग होता या बॉल मध्ये, थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील होता. लेंथ बॉल बिंदासला बीट करून निघून गेलाय विकेट कीपर कडे. अपील जरूर झालं होतं, मात्र अपील फेटाळले पंचांनी. हलकीशी मुवमेंट, बॉल हवेत थोडा आतमध्ये आला आणि टप्पा पडल्यानंतर किंचितचा बाहेर निघालाय. चांगल्या वेगानं गोलंदाजी केली जाते. योगेश भोईर खूप चांगल्या रिदम मध्ये आहे. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत तरी चांगलं टाकलंय. बिंदासनं सुरुवात दमदार केली पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चौकार ठोकून, मात्र त्यानंतर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल, टॉप एज बॉल हवेत आहे. बिंदासची विकेट धोक्यात. कव्हरचा खेळाडू, चेंडू खाली. ओ माय गॉड, रिले कॅच, फलंदाज बाद. कमालीचा हा झेल इथे पाहायला मिळाला. प्रतीकनं आधी प्रयत्न केला, त्याच्या हातातून बॉल निसटला, मात्र प्रसंगावधान चांगलं राखलं होतं राजनं. तो अगदी प्रतीकच्या जवळ उभा होता आणि त्याने मात्र कुठलीही चूक केली नाही. ग्रेट रिले कॅच. पॉवर प्ले मध्ये दोन्ही संघांची स्थिती जवळपास सारखीच दिसते, कारण प्रथम बॅटिंग करत असताना हिवाळी संघानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा बनवल्या होत्या. त्यांचा देखील एक महत्त्वाचा फलंदाज बाद झाला होता, सूरज. आणि प्रत्युत्तरात बिंदासची विकेट गमावली आहे एनआर बोरपाडा संघानं. पहिल्या बॉलवर चौकार येऊन देखील फक्त 6 धावा खर्च केल्या. नचिकेत आमच्या सोबत आहेत. ओमकार आमच्या सोबत आहेत, या ठिकाणी स्कोररची भूमिका पार पाडतायत, महत्वाचं योगदान देत आहेत. 6-1 पॉवर प्ले संपलाय. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 43 धावांची आवश्यकता येणार बोरपाडा संघाला विजयाकरिता. चला आपण टॉस करणार आहोत पुढील सामन्याचा. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. आमचे मान्यवर तिथे पोहोचतील आणि कशिवली व कोळिवली या 2 संघांदरम्यान नाणेफेक केली जाईल. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. नवीन फलंदाज मैदानामध्ये विवेक शेळके. प्रतीकसाठी हा बॉल फुल टॉस होता, कमजोर बॉल, फायदा उचलू शकला नाहीये. खेळायचं होतं मिड विकेटला, बॉल गेला समोर, टायमिंग चुकलं. एकच धाव तिथे मिळते. योगेश भोईर चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला होता डीप मध्ये. धावसंख्या 7. आस्किंग रन रेट मध्ये वाढ झालेली आहे. आता 14च्या देखील वर आस्किंग रन रेट पाहायला मिळतोय. 17 बॉल्स मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. 5 खेळाडू आता सीमारेषेवर तैनात. ऑन साइडला त्यामध्ये 4. सुरेख बॉल, तेवढाच चांगला ड्राईव्ह येते, खोदून काढला अक्षरशः चेंडू. मिड ऑफला मात्र फिल्डर उपस्थित आहे.
बॉल अडवलाय, फक्त एक धाव येथे मिळेल. पुढील सामन्याची नाणेफेक संपन्न झालेली आहे. कशिवली संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी त्यांनी गावदेवी कोळिवली संघाला आमंत्रित केलंय. गावदेवी कोळिवली अर्थात वैभव पाटील अँड कंपनी गतवर्षी खंबाळ्याच्या स्पर्धेमध्ये साई सह्याद्री चषकामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. झेल उडाला होता, मात्र कॅच ड्रॉप, परंतु बीमर बॉल आहे आणि याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. येथून मॅच जे आपण म्हणतो ना की सुरू होऊ शकते फलंदाजांसाठी, कारण हा नो बॉल आलाय, त्याच्यावर 2 धावा देखील मिळाल्या. एकूण 3 धावा स्कोर मध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या 11वर पोहोचली आहे. एनआर बोरपाडा संघ थोडासा अडचणीत आहे, परंतु या फ्री हिट बॉलवर जर चौकार किंवा षटकार आला तर मात्र पूर्णपणे जे प्रेशर फलंदाजांवर आहे ते ट्रान्सफर होईल गोलंदाजावर आणि गोलंदाजी करणाऱ्या संघावर. फार महत्वाची मॅच आहे या 2 संघांच्या दरम्यान. दोन्हीही चांगले ताकदवान संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एनआर बोरपाडा आणि गावदेवी हिवाळी. कदाचित चेंडूच्या आकारामध्ये थोडासा बदल झालाय असं फलंदाजांना वाटतंय, त्यामुळेच आता पंच तपासणी करतायत चेंडूची. बघायचंय अखेरचा निर्णय पंचांचा असेल. पंचांना जर वाटलं की चेंडू खराब झालेला आहे तरच चेंडू बदलण्यात येईल. इतर कुठल्याही खेळाडूंनी पंचांना फोर्स करू नये. आणि जर चेंडू बदलायचा असेल तर मात्र नवीनच चेंडू मैदानामध्ये देण्यात येईल. खेळाडूंनी तिथे जमा होऊ नये. जो काही निर्णय घ्यायचा तो पंचांनी घ्यायचा आहे. चला, पंच इकडे इशारा करतायत कमिटीला की आपण नवीन बॉल मैदानामध्ये द्यायचा आहे. 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सध्या दुसरे षटक प्रगती पथावर. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपल्या समोर रंगते. 49 धावांचा पाठलाग सुरू आहे. एनआर बोरपाडा संघाकडून बिंदास लसने 6 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. योगेश भुईरनं आपल्या शेवटच्या बॉलवर बिंदास लसनेचा अडसर दूर केला. बघा, खेळाडूंना एक विनंती आहे की आपण आर्ग्युमेंट करू नका. ऑर्गनायझिंग कमिटी आणि पंच निर्णय घेतील. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. काही वेळासाठी खेळ थांबवण्यात आलेला आहे, मात्र मॅच भरपूर रोमहर्षक अवस्थेत पोहोचेल असं वाटतंय ज्या पद्धतीनं खेळ सुरू आहे. टॉस जिंकून येणार बोरपाडा संघानं प्रथम गोलंदाजी केली आणि सुरुवात फार चांगली केली होती. पहिलं षटक विवेक डोंगरेनं हाताळलं होतं. 5 धावा खर्च केल्या. पॉवर प्ले मध्ये 1 गडी बाद केला. त्यानंतर धीरज तांदळेने देखील त्याच्या पावलांवर पाऊल ठेवलं. 3 धावा देत 1 गडी बाद केला. मात्र तदनंतर विवेक शेळके आणि बंटी शेळके यांच्या 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा कुठून काढल्या त्या नितीन भगतनं. नाबाद 41 धावांची खेळी साकारली जो वन डाऊन खेळण्यासाठी आला होता. अवघ्या 15 चेंडूंचा सामना केला. 3 चौकार आणि 3 षटकारांचा पाऊस त्याने पाडला या खांडपे क्रीडा नगरीमध्ये. तर आता आपण बघतोय की दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 11 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे येणार बोरपाडा संघानं एका गड्याच्या मोबदल्यात. खेळ पुन्हा एकदा सुरू होत आहे. स्ट्राईक प्रतीककडे असणार आहे. फ्री हिट खेळण्याची संधी त्याला उपलब्ध होते. हा बॉल फार महत्वाचा बॉल ठरणार आहे मला असं वाटतं या मॅच मध्ये. राहुल गोलंदाजीच्या मार्कवर तयार. प्रतीक खेळण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल फ्री हिट ओव्हर द विकेट. फुलर लेंथ फ्लिक केलाय. चांगला स्ट्रोक जरूर आहे, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि लगेच चेंडूची फेक विकेट कीपरकडे. नितीन यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. 1च धाव येथे मिळाली आहे फ्री हिट बॉलवर. प्रेशर गोलंदाजावर होतं, मात्र चांगला बॉल टाकला या ठिकाणी गोलंदाज राहुलनं. आणि फ्री हिटवर चौकार किंवा षटकार फलंदाज खेळणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली. धावसंख्या पोहोचली आहे 12वर. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक.
15 चेंडू 37 धावा. पुढचा बॉल सामना करतोय विवेक. सुरेख बॉल खोदून काढला खरा, परंतु मिड ऑफला बीट करू शकला नाहीये. एकही धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉल येतोय. यॉर्कर्स चांगले एक्झिक्यूट करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं योगेशने देखील चांगले यॉर्कर्स टाकले होते बिंदासच्या विरोधात, आणि आता राहुल देखील यॉर्कर्स टाकताना दिसतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल घेऊन राहुल. स्विंग करायचा होता ऑन साइडला. वाईल्ड स्विंग ऑफ द ब्लेड, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. स्ट्रेट बॉल होता खरं तर, मात्र लाईन उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरची होती आणि त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज विवेक शेळकेनं. प्रेशर वाढत चाललंय फलंदाजांवर. 13 चेंडू शिल्लक, 37 धावांची आवश्यकता बोरपाडा टीमला. यावेळेला लेंथ मध्ये बदल, आपटी दिली चेंडूला, परंतु दिशा देखील भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. चांगलं षटक राहिलं आतापर्यंत राहुलचं. एक नो बॉल आणि एक वाईट देखील त्याने टाकलाय, परंतु तरी देखील फक्त 7च धावा खर्च केल्यात पहिल्या 5 बॉल्समध्ये. पण शेवटचा बॉल तो देखील तेवढाच महत्वाचा. मोठा फटका आला तर षटकाचं विश्लेषण खराब होईल, मोमेंटम चेंज होऊ शकतंय. बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज एक चांगलं षटक येथे समाप्त केलंय राहुलनं. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे फक्त 13 धावा. एकच विकेट पडली आहे, परंतु संत गतीनं धावसंख्या पुढे चालली आहे आणि आता 12 बॉल्समध्ये 36 धावांची आवश्यकता एनआर बोरपाडा टीमला. इथून देखील पलटवार होऊ शकतो आणि असाच उल्लेख मी केला होता जेव्हा 2 षटकं समाप्त झाली होती हिवाळी संघाच्या इनिंग्समध्ये, जेव्हा त्यांनी फक्त 8 धावा बनवल्या होत्या आणि 2 विकेट्स गमावले होते आणि लगेच पलटवार केला नितीन भगतनं. अंडर प्रेशर खूप छान फटकेबाजी पाहायला मिळाली. तर तीच क्षमता प्रतीक आणि विवेक मध्ये देखील आहे. यानंतर देखील चांगले फलंदाज यायचे बाकी आहेत. चला, टीम मीटिंग जास्त काळ घेऊ नका. आपल्याला फक्त 20 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे 4 ओव्हरसाठी. एकजूट होऊन खेळण्याचा इथे जो प्रयत्न दिसतोय तो कौतुकास्पद आहे. 12 बॉल्समध्ये 36 धावांची गरज. चला नितीन भगत सहकार्य करा वेळेच्या बाबतीत. बिंदास मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पाण्याची बाटली घेऊन तो पोहोचलाय खरा, परंतु एक संदेश देखील घेऊन आलेला आहे. पण मैदानामध्ये जे फलंदाज आहेत त्यांनाच येथे चांगला खेळ सादर करावा लागणार आहे. प्रतिषटक 18च्या सरासरीनं धावा बनवण्याची आवश्यकता एनआर बोरपाडा संघाला. 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये खेळावे लागतील, तेव्हाच हा सामना चुरशीचा होऊ शकतो. अथवा हिवाळी संघ चांगल्या स्थितीत पाहायला मिळतोय. सामना थोडासा झुकलेला आहे त्यांच्या बाजूनं आणि आता गोलंदाजीसाठी येतोय हर्षद. आणखी एक राईट आर्म गोलंदाज, मध्यम गतीचा वेगवान गोलंदाज हर्षद. प्रतीककडे स्ट्राईक आहे. प्रतीकसाठी शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. कव्हर पॉइंटला एक फिल्डर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेलाय. लॉंग ऑन स्ट्रेट आहे आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. मात्र हा बॉल फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स.
एक चौकार. सामना बदलतोय, सामना फिरतोय. एका बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात हर्षदनं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावा 2 गोलंदाजांनी खर्च केल्या. पण हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला फारसा वेळ लागत नसतो. ओके, एका बॉलमध्येच आता सामन्याचं चित्र थोडंसं बदलताना दिसतंय. 11 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. प्रतीक चांगली बॅटिंग करत असताना 2 बॉलमध्ये 2 सलगचे चौकार त्याने ठोकलेत. NR बोरपाडा संघ फलंदाज जे डगआउटमध्ये आहेत त्यांना डगआउटमध्येच बसायचं आहे, बाहेर आपण येऊ नका. वेगवान बॉल, परंतु दिशेवर कंट्रोल नाहीये. प्रेशर स्पष्ट दिसतंय गोलंदाज हर्षदवर. वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 23. सध्या 3रं षटक प्रगती पथावर. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाज हर्षदला. 11 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीची ही लढत पाहायला मिळते बोरपाडा आणि हिवाळीच्या दरम्यान. फुल लेंथ बॉल होता, परंतु खाली राहिलाय. ह्या मॅचमध्ये बरेचसे चेंडू खाली राहिलेत. ऑन साईडला एक मोठा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी प्रतीकला, परंतु बाउन्स फार कमी असल्या कारणाने चेंडू बॅटवर घेऊ शकला नाही. महत्वाचा डॉट बॉल येतोय गोलंदाज हर्षदकडून आणि हा डॉट बॉल त्याला थोडाफार कॉन्फिडन्स देऊन जाऊ शकतो. आता समीकरण थोडंसं बदललंय. 10 चेंडू आहेत आणि 26 धावांची आवश्यकता. काही घडू शकतंय. कुठलाही संघ येथून विजय प्राप्त करू शकतो. यावेळेला आणखी एक बीमर बॉल. बॉल चाललाय फाईन लेगला आणि बॉल सीमारेषेचा वेध घेऊन सीमारेषा ओलांडतोय. बघायचे चौकार आहे की षटकार आहे. 4 धावा म्हणजेच एकूण 5 धावांचा बोनस. राजच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. फ्री हिट बॉल. सामना करतोय प्रतीक. दॅट इज अ ह्यूज हिट. ह्युमंगस हिट. इट्स गॉन ऑल द वे फॉर अ 6. शक्तिशाली प्रहार. थोडासा स्लोवर बॉल. लेग ब्रेक बॉल होता खऱ्या अर्थानं, मात्र चेंडूला वळण घेऊ दिलं. वाट पाहिली चेंडूची आणि त्यानंतर वाट लावली आहे. ऑन साइडला भिरकावून दिलाय बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. प्रतीक ऑन फायर. 8 बॉल्समध्ये 22 धावांवर जाऊन पोहोचलाय प्रतीक. जे कार्य केलं होतं नितीन भगतनं अंडर प्रेशर हिवाळी संघासाठी तेच कार्य करतोय प्रतीक. सलामीचा फलंदाज आहे आणि काय दमदार बॅटिंग आता तो करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. टार्गेट आहे 49 धावांचं. अजूनही 15ची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. राज देखील खरं तर चांगला गोलंदाज आहे. चेंडूला वळण देऊ शकतो, परंतु योग्य टप्प्यावर चेंडू ठेवणं फार गरजेचं असणार आहे. अचूक टप्पा आणि योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला आहे. यावेळेला शरीराचा वेध घेतलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी नॉन स्ट्रायकर सेंडला आणि फलंदाज धावबाद. विवेक शेळकेच्या खेळीचा अंत झालाय. सिंगल घ्यायची होती विवेकला, मात्र बॉल जास्त दूरवर गेला नव्हता आणि सिंगल मला नाही वाटत ते उपलब्ध होती. आणि तसंही प्रतीक चांगली बॅटिंग करतोय. ते स्ट्राईक रोटेट करण्याची तेवढी आवश्यकता देखील नव्हती. खूप जास्त बॅकअप केलं होतं सिंगलसाठी. गोलंदाजाच्या हातात जसा बॉल आला तसे त्याने स्टंप्स उद्ध्वस्त केले आणि विवेक शेळके जो विशेष काही करू शकला नाही. फक्त 2 धावा बनवल्यानंतर, एकच धाव बनवल्यानंतर माघारी परतलाय. प्रतीक 22 या धावसंख्येवर खेळतोय. अतिशय तुफानी बॅटिंग त्याने केले आणि या इनिंग्समध्ये तब्बल 3 चौकार
आणि एक षटकार त्याने ठोकलाय. नवीन फलंदाज धीरज. फलंदाजी सखोल आहे. इकडे आपण बघायला गेलो तर NR बोरपाडा टीमकडे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पंचांना देखील हीच विनंती असेल, खेळाडूंना देखील आम्ही विनंती करतोय, आपण जास्त वेळ खर्च करू नका. हा पहिलाच सामना आहे आजच्या दिवसातील. यानंतर देखील आम्हाला तब्बल 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा 4-4 षटकांचा झालाच पाहिजे. स्ट्राईक अजूनही प्रतीककडे. हो, पुढे ठेवलेला बॉल, बॉल हवेत आहे, झेललाय फिल्डरनं आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. दिस इज अ बिग विकेट. आणखी एका विकेटचं पतन, प्रतीक बाद. घड्याळामध्ये लागलेल्या लंबकाप्रमाणे सामना कधी इकडे तर कधी तिकडे जाताना दिसतोय आणि आता पुन्हा एकदा 50-50 अवस्थेत ही मॅच. 7 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. फार मोठा धक्का दिलाय गोलंदाज राजनं. बॅटची कट घेतल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या मागे गेला होता. तिकडे शॉर्ट फाईन लेगला फिल्डर उपस्थित होता. फिल्डरने चूक केली नाही. मला वाटतं हर्षद आहे त्या ठिकाणी, त्याने हा झेल स्वीकारला. 7 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण या मॅच मध्ये येऊन ठेपलंय NR बोरपाडा टीम समोर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर कॅप्टन रवी. रवी धुमाळ, तो करेल का धमाल? फुल लेंथ बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅट्समॅनने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटमध्ये. इट्स अ डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. षटकार आला खरा पहिल्या बॉलवर राजच्या, परंतु त्यानंतर हे षटक त्याने चांगलं कंप्लीट केलं, जे अर्धवट सोडलं होतं हर्षदनं. 3 चेंडू शेवटचे डॉट टाकलेत आणि विकेट देखील प्राप्त केली. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3-34 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे NR बोरपाडा संघाला. स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 मधील ही एक रंगतदार लढत हिवाळी आणि NR बोरपाडा या 2 संघांदरम्यान. चला, फार जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. वारंवार आम्ही विनंती करतोय हिवाळी संघाला, प्रत्येक ओव्हर नंतर प्रत्येक विकेट नंतर आपण जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी खांडपे गावामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. एन्जॉय करतोय आपण ही स्पर्धा. भव्य दिव्य असं आयोजन आहे जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे संघाचं आणि आजचा पहिलाच सामना कमालीचा रंगतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होत असताना राज दळवी. राज नंतर आणखी एक राज आलेला आहे, परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये कोणाचं राज असणार आहे, कोणाचं वर्चस्व असणार आहे हे सांगणं आता तरी कठीण. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, धीरज तांदळे आणि रवी धुमाळ. राज दळवी. फ्लायटेड बॉल लॉफ्ट करायचा होता, बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. 1 धाव येथे पूर्ण केली गेली आहे. पंचांचा इशारा येत नाहीये. असं वाटतंय की बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श होता. यस, झेल ड्रॉप झाले, झेल ड्रॉप झालाय आणि याचा देखील भोदंड भोगायला लागू शकतोय. मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रवीकडे आहे. 5 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. धाव संख्या 35. दोन्ही संघांनी लक्षात घ्या, चेझिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी चेज हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप कव्हर मध्ये तैनात केलंय आणि सर्कल मध्ये आता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे. लो फुल टॉस ऑन साइडला तडकावलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. मिसफिल्ड. मात्र बॉल जास्त पाठीमागे जाऊ दिलेला नाहीये. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये जरूर केलंय, परंतु चौकार किंवा मोठा फटका इथे आलेला नाहीये खऱ्या अर्थानं. 2 धावा मौलिक धावा आहेत. एक धाव महत्वाची, एक चेंडू महत्वाचा. धावसंख्या 37. आता समीकरण 4 चेंडू आणि 12 धावा. रवी ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन राज दळवी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, भरपूर उंची दिली होती चेंडूला. जिगरबाज गोलंदाज आहे. धावचीची संधी निर्माण झाली होती, परंतु निशाणा चुकतोय येते विकेट किपरचा आणि 1 धाव लेग बायच्या रूपात अखेर कंप्लीट. फ्लायटेड गोलंदाजी पाहायला मिळते.
आधुनिक क्रिकेटमध्ये असे फार क्वचित गोलंदाज पाहायला मिळतात जे डेथ ओव्हर्स मध्ये येऊन देखील फ्लायटेड चेंडू टाकतात, चेंडूला वळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये हा राज दळवी आपल्याला पाहायला मिळतो. युवा गोलंदाज आहे. धावसंख्या 38, समीकरण 3 चेंडू आणि 11 धावा. मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता येणार बोरपाडा संघाला. पराकोटीचा संघर्ष या मॅच मध्ये या दोन संघांदरम्यान पाहायला मिळतोय. जबरदस्त झुंज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फिल्डिंग मध्ये बदल, सिली पॉइंटला एक खेळाडू तैनात. हा बॉल यावेळेला वेट केला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर, परंतु चेंडू वळतोय. लाजवाब गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि अगदी बॅटच्या समोरून चेंडूने वळण घेतलंय. फार ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूच्या लाईन मध्ये बॅट पूर्णपणे आली नाही. डॉट बॉल येतोय आणि आता 2 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता बोरपाडा टीमला. यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर फार दूर आहे, झेलवर जाण्याचा प्रयत्न नाहीये, कारण फिल्डरला माहिती आहे फक्त बाउंड्री सेव्ह करायची आहे आणि तसंच झालंय. फक्त एक धाव मिळते, म्हणजेच आता हा सामना पूर्णपणे झुकलेला आहे, तो म्हणजेच गावदेवी हिवाळी संघाच्या बाजूनं. सुपर्ब कमबॅक पाहायला मिळालंय हिवाळी संघाकडून या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, 10 धावांची आवश्यकता. पराभवाच्या छायेत येणार बोरपाडा संघ. एखादा चमत्कार